आपला 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सुरू आहे आणि हा आता आपला 8वा श्लोक चालू आहे. म्हणे आज ऐसा जरी धष्टपुष्ट दिसे बळकट देह माझा, तरी वाळलेल्या काचरी समान जाईल सुकोन वृद्धपणी. दैवहीनाचे तो जैसे व्यवसाय, तैसे हात पाय थकतील. शरीराचे बळ होईल ते क्षीण, प्रधाना वाचोन राज्य जैसे. घ्यावा मंद मंद फुलांचा सुगंध, ऐसा साचा वेध नाकासी जा. होईल ते नाक सौंदर्यासारिखे, गुडघ्या उमटाचिया. तर मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की मनुष्य जीवनाचं वर्णन इथे श्रीकृष्णानी आणि महाराजांनी केलेलं आहे की काय अवस्था होणार आहे पुढे, आणि त्याची जाणीव का सांगितलंय असं एवढं वर्णन करून, का तर किळस वाटावी एका सर्टन स्टेज नंतर. किती कौतुक करायचं आपल्या शरीराचं, किती चोचले पुरवायचे आपल्या शरीराचे, किती वासना पूर्ण करायच्या. एक मर्यादा आहे त्याला, आणि ती मर्यादाची रेष म्हणजेच वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? झोळी घेऊन मी नेहमी एकच गोष्ट रिपीटेडली सांगते, वैराग्य म्हणजे संन्यास घेणं नाही. वैराग्य म्हणजे सगळ्यात सगळं सोडून देणं नाहीये. वैराग्य म्हणजे थांबायचं कुठे, थांबायचं कधी, हे सांगणारी जी रेषा आहे ती वैराग्याची रेषा आहे. तिथून वैराग्य सुरू होतं. म्हणजे प्रत्येक इंद्रियाला थांबवायचंय कुठे, मर्यादा तिथे घालायची आहे, रेष एक बांधून द्यायची आहे. आणि त्यासाठी हे सांगितलं जात आहे की शरीरची स्थिती खरी काय आहे, आपलं शरीर काय त्याची रियालिटी आहे. फार कौतुक करतात, म्हणजे अगदी लहान बाळापासनं मोठ्या मृत्यूच्या दरवाजात असलेली व्यक्तीपर्यंत आपण या लोअर व्हेइकलचं अत्यंत कौतुक करतो. आपण विचार करतच नाही की मी कोण आहे, मी हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे मी नाही, विचार म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे? वासना म्हणजे मी नाही, इंद्रिय म्हणजे मी नाही, मग मी आत्मा आहे. मग आता जे करावं वाटतं ते कोणाला वाटतं आहे, हा विवेक आपण करतो का प्रत्येक क्षणाला? आणि ते करत नाही म्हणून संतांना पुन्हा पुन्हा दरडावून, ओरडून, रागवून, चिडून, कडक भाषेत शरीराची रियालिटी सांगावी लागलेली आहे. आणि आज पुन्हा इथे ते सांगत आहेत की काय शरीर आहे. आज ऐसा जरी धष्टपुष्ट दिसे बळकट देह माझा. आपल्याला प्रचंड अहंकार असतो की आपलं शरीर ताकदवान आहे, आपल्याला कोणाची गरज नाहीये, आपल्याला अमुक नाहीये, तमुक नाहीये. पण शेवटी ते थकणार आहे, शेवटी ते त्याला त्वचेला हे पडणार आहेत आणि वाळणार आहे आपलं शरीर. आणि मग वृद्धपणी गेल्यानंतर मग आपल्याला आठवण येते, मग आपण यात्रेला निघतो, मग आपल्याला परमात्म्याची आठवण होते की अरे देव म्हणून कोणतरी आहे. अरे, आणि नेहमी संकटात माणसाला परमात्म्याची आठवण येते. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये असे काही हे आहेत, अभंग त्यांनी दिलेले आहेत की त्याची जाणीव त्यांनी करून दिली आहे की संकटातच का आपल्याला परमात्मा आठवतो. आपल्याला धष्टपुष्ट व्यवस्थित आनंदात अत्यानंदात मजेत मस्तीत जगत असताना परमात्म्याची खरी आठवण व्हायला पाहिजे. तर ती भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म त्याला म्हणून म्हटलं जातं आणि म्हणू शकतो. कंटाळा आला आणि थकवा आला आणि अडचणी आल्या, त्याच्यानंतर जेव्हा आपण रामाची आठवण आपल्याला यायला लागते, तेव्हा काही तो राम धावत येत नाही. तो काही आपला नोकर नाही की आपण आठवण काढावी तेव्हा रामानी धावावं. तुम्ही धड धाकट असताना, तुमचं सगळं मस्त मजेत चालू असताना तुम्ही रामाची आठवण काढता का? हा प्रश्न त्याला करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा आपण मस्तीत असतो, आपल्या ह्याच्यात असतो, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे अमुक आहे, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे माणसं आहेत, मला काही गरज नाही कशाची. पण असं नाही. सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात पहिले परमात्माच धावत येतो, माणसं येत नाहीत, शरीर कामात येत नाहीत. आणि ही जाणीव अखंड संत आपल्याला करून देत असतात त्यांच्या परखड भाषणामध्ये.
आणि तसंच हे भाषण इथे दिलेलं आहे त्यांनी. तरी वाळलेल्या काचरी समान जाईल सुकोन वृद्धपणी. सुकून जाणार आहे हे शरीर. आपल्याला मागे मला वाटतं मी सांगितलंय की जसं जसं वार्धक्य येतं 60 वर्षाच्या पुढे आपला ब्रेन म्हणजे अगदी इथे म्हटल्याप्रमाणे जाईल सुकोन, सुकून जातो, ब्रेन श्रिंक होतो, आपले ऑर्गन्स श्रिंक होतात, लूज पडतात, स्लो फंक्शनिंग होतं, ब्रेन स्लो फंक्शन करायला लागतो, त्याचं सगळं ऍक्टिव्हेशन सेल्युलर लेवल, सेल्युलर सिस्टम, ऑर्गन्स, मसल्स, लिगामेंट, टिश्यूज, बोन्स सगळं आपलं थकून जातं. त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आणि ताकद राहत नाही. आणि म्हणून अध्यात्म आणि परमार्थ तरुणपणात साजरा करावा आणि साधावा हे आपल्या समर्थांनी सांगितलेलं आहे की परमार्थ हा तारुण्यातच साधण्याची गोष्ट आहे. म्हातारं झाल्यावर नाही, सगळं रिटायरमेंट नंतर मग आम्ही बघू, पोथी घेऊन वाचू, हे असं साध्य होणार नाही. हे आपल्या संतांनी परखड भाषणांनी सांगितलेलं आहे. दैवहीनाचे तो जैसे व्यवसाय तैसे हातपाय थकतील, शरीराचे बळ होईल ते क्षीण, प्रधाना वाचोन राज्य जैसे. राज्याची अवस्था जशी होते जिथे सेनापती नाही आणि राजा नाही, मग काय कोणी येऊन लुटा, तशी आपल्या शरीराची अवस्था होते. कोण लुटतं शरीराला? रोगराई येऊन लुटते. मग काय लंग्स ना काहीतरी होतं, मग आणखीन काय सगळ्या रोगराई वाढायला लागते. घ्यावा मंद मंद फुलांचा सुगंध, ऐसा साचा वेध नाकासी ज्या. नाकाला काय रमतय? सुंदर सुंदर वास, पदार्थांचे वास, हेच नाकाला आपल्या माहिती असतं. होईल ते नाक सौंदर्य पारिखे, गुडघ्या सारिखे उंटाची या. गुरेजी ओढाळ तयाची आखुरी, जागे लागी बुरी येई जैसी. तैसी मस्तकाची होईल अवस्था वृद्धपण येता शरीरासी. मी आता सांगितलं, मस्तक म्हणजे शरीर, आपली नर्वस सिस्टम, ती कामात न गेली की साधना साध्य होत नाही. शरीर आपल्याला का हवं? आपल्या स्पिरिच्युअल पाथवर शरीर का? ऍस्ट्रल बॉडी घेऊन साधना का नाही करू शकत कोणी? काही जरूरत नाही. मग ऍस्ट्रल बॉडी आपली घेऊन, सूक्ष्म शरीर घेऊन आपण साधना करू शकतो का? शक्य नाहीये. कारण त्याच्यासाठी ब्रेन आवश्यक आहे आणि नर्वस सिस्टम आवश्यक आहे. आपले ऑर्गन्स मधले काही महत्वाचे ऑर्गन आणि हेड एरियातले हिडन पॉइंट्स अत्यंत आवश्यक आहेत. आपले कान आवश्यक आहेत हायर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणून शरीराला काळजी घेऊन वापरणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आपल्या व्हेकलला किती सांभाळतो? एखादा कार असेल, स्कूटर असेल, ज्याच्याकडे सायकल असेल तर सायकलला धुतो, दरवेळेस त्याला ऑइलिंग करेल, अमुक करेल, तमुक करेल. त्या व्हेकलची आपण काळजी घेतो कारण आपल्याला आपल्या स्थानावर पोहोचण्यासाठी, डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी आपल्यासाठी ते व्हेकल अत्यंत आवडीचं आणि प्रेमाचं आणि आवश्यक असतं. तसंच डेस्टिनेशनला परमात्म्याच्या पोचण्यासाठी आपल्याला ही शरीर अत्यंत आवश्यक आहेत. आणि शरीर म्हणजे फक्त फिजिकल बॉडी नाही. क्षेत्र म्हणजे सगळ्या 3 लोअर व्हेकल्स त्याच्यात इन्क्लुडेड आहेत, कन्सिडर केल्या जातात. देह म्हणजे संपूर्ण देह मानलेला आहे. देह म्हणजे हाडामासाचं शरीर नाही. तैसी मस्तकाची होईल अवस्था वृद्धपण येता शरीरासी, पद्मदळासवे ज्याची स्पर्धा चाले, ऐसे रम्य डोळे जरी माझे. डोळ्यांमध्ये आपल्या जिथे पॉइंट एनर्जाइज करतो डोळ्यांना, आता आम्ही प्राणिकिलस डोळ्यांची जेव्हा हिलिंग करतो तेव्हा आज्ञाचक्राला कॉन्सन्ट्रेट करून आज्ञाचक्राची क्लिनिंग आणि हिलिंग करतो. आणि डोक्याच्या मागे एक चक्र आहे, डोळ्याच्या मागे, त्या चक्राला, त्या चक्राचा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे तो, आणि स्पिरिच्युअल पाथ मध्ये तो अत्यंत महत्वाचा भाग ठरतो. पण डोळेच आपले जर काम नाही करणार, नाही नाही ते बघण्यात आपण डोळ्यांना व्यर्थ घालवणार, त्या नजरेला, ती नजर म्हणजे ऊर्जा आहे, ती शक्ती आहे. आपल्या प्रत्येक इंद्रियात शक्ती स्वरूपिणी आदिशक्ती मौजूद आहे. शरीरात साध्य करण्यासाठी शरीराचे कार्यक्रम ती बसलेली आहे. ती शक्ती नाही तरी त्या गोष्टी पाहण्यात, नाही नाही त्या गोष्टी ऐकण्यात, मन रमवण्यात, शरीराचे चोचले पुरवण्यात वाया घालवायचे नसतात. आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये एक शक्ती स्वरूप आहे आणि ती कार्यरत असते. आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक पाथवर पुढे
ग्रोथ लेवलवर पुढे जाता येतं. आणि त्याची व्हॅल्यू जोपर्यंत आपण करत नाही ना, तोपर्यंत अध्यात्माच्या रस्त्यावर डिसिपलशिपच्या पाथवर तुमचं काही चढणं होत नाही. डिसिपलशिप मी नेहमी सांगते, साधक भक्त वगैरे खूप लोअर लेवलवर झाले, म्हणजे जस्ट इंट्रोडक्टरी लोक. पण जेव्हा आपला आपल्याला अंडरस्टँडिंग येतं तेव्हा प्रिपरेटरी पाथ सुरू होतो आपला. म्हणजे काय, की गुरु समोर असोत नाही तर नसोत, ते वरून बघत असतात. हे हजारदा सांगते मी, ते वरून बघत असतात. जेव्हा आपली तयारी झालेली त्यांना लक्षात येते, आपला आतला लाईट जो त्यांना दिसत असतो वरून, तो लाईट त्यांना स्पार्क शार्प दिसतो, तेव्हा आपल्याला ते प्रिपरेटरी पाथवर मोटिवेट करतात सोलला, की आता तू तुझी प्रिपरेशन सुरू कर. आणि इथे अर्जुनाला तो प्रिपरेटरी पाथवर टाकतो आहे. अर्जुनाला सांगतोय की तुला जर पुढची तयारी करायची असेल तर तुला प्रिपरेशन करावी लागते. आता आपण जेव्हा एक्झाम्स देतो, आपण ऍडमिशन घेतो कॉलेजला, तेव्हा प्रिपरेशन करतो. इंजिनिअरिंग कॉलेजच्या एक्झामला प्रिपरेशन होते, मेडिकल कॉलेजच्या, आजकाल आर्ट कॉलेजला सुद्धा प्रिपरेशन आहे. हर ऍडमिशनला प्रिपरेशन लागते. पण ती प्रिपरेशन साठी आपल्याला काही एक सिलेबस पर्टिक्युलर, एक अभ्यासक्रम, एक पद्धत आपल्याला फॉलो करावी लागते. आणि त्या पद्धतीनंच आपण ती एक्झाम क्रॅक करून आपल्याला हवे त्या बेस्ट स्कूलला एंट्री करू शकतो. तसंच इथे सुद्धा स्पिरिच्युअल पाथवर पुढे जाण्यासाठी, डिसिपल बनण्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करावी लागते. त्याला म्हणतात प्रोबेशनरी पाथ किंवा प्रिपरेशनरी पाथ. या गोष्टी फार वरच्या लेवलच्या आहेत, पण मी इंट्रोडक्शन नेहमीच देत आले. ते इंट्रोडक्शन म्हणून मी इथे हे वर्ड्स यूज करते आहे, जेणेकरून पुढच्या सेशन्स मध्ये आणि पुढच्या ग्रोथ मध्ये आपल्याला त्याचा खुलासा होईल आणि एक्सप्लेन होऊन कळेल की मागे काहीतरी ऐकलं होतं ते काय आहे. तर ते प्रिपरेटरी पाथवर गेल्यानंतर ना, आपल्याला ह्या पद्धतीनं जसं इथे सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय अर्जुनाला, त्या पद्धतीनं तयारी करावी लागते. एक एक ऑर्गनला आपल्याला सिस्टमॅटिक ट्रेनिंग द्यावं लागतं. नाकानी काय करायचंय, कानानी काय करायचंय, डोळ्यांनी काय करायचंय, आत्म्यानी काय रोल करायचाय, शरीर काय करणार आहे, मन कुठे काम करणार आहे, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी कुठे काम करणार आहे, ती कुठे महत्वाची आहे, त्याचं काय महत्व आहे, हे सगळं प्रिपरेटरी पाथवर अभ्यासक्रम दिला जातो. आणि त्या पद्धतीनं ते क्षेत्र जे इथे बोललं गेलेलं आहे, ते क्षेत्र ट्रेनिंग त्याचं सुरू होतं 3 लेवलवर, 3 व्हेइकल्सचं. आणि मग त्याला मागच्या वेळेला वृषालीनी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर की आत्मा आणि मन, आत्मा कधी आरूढ होतो, जेव्हा त्याची लोअर व्हेइकल्स अलाइनमेंट मध्ये येतात, एका सरळ रेषेत येतात, कंट्रोल मध्ये येतात. जेव्हा ही 3 शरीर आत्म्याशी अलाइन होतात, सेंटर अलाइन, तेव्हा आत्मा आरूढ होतो. आणि आत्मा आरूढ झाल्यानंतर तो बरोबर गुरूंशी कनेक्ट होतो आणि प्रिपरेटरी पाथवर पुढची ग्रोथ सुरू होते. आता हा प्रोबेशनरी पाथ किंवा प्रिपरेटरी पाथ काही एक जन्माचा, एक वर्षाचा, 10 वर्षांचा नाहीये. त्याच्यामध्ये कधी कधी 16 अनेक जन्म काढावे लागतात प्रोबेशनरी पाथवर किंवा प्रिपरेटरी पाथवर. आणि त्याच्यानंतर पुढच्या डिग्री सुरू होतात, स्पिरिच्युअल डिग्रीज. आणि हायेस्ट म्हणजे टफ आहेत ते, हे फिजिकल प्लेनची टफनेस काहीच नाहीये त्याच्या पुढे. तर यासाठी म्हणून श्रीकृष्णानी, परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला ट्रेनिंग देत आहे आणि त्याच्या मार्फत आपल्या सर्वांनाही तो ट्रेनिंग देत आहे. म्हणून मागच्या वेळेला मी बोलले होते की जी भगवद्गीता आहे ती अत्यंत बेसिक पण आहे, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स, त्याच्यानंतर PhD आणि पोस्ट डॉक, असं तुम्ही वर 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 स्पिरिच्युअल ग्रोथ मध्ये जाऊ शकता, केवळ या एका भगवद्गीतेला घेऊन. इतकं हिडन टीचिंग याच्यात दिलेले आहेत, आणि म्हणून याला वेदांमध्ये गृहीत धरलेलं आहे, याला मानलेलं आहे भगवद्गीतेला. आणि म्हणून याचं महत्व इतकं आहे. घ्यावा मंद मंद फुलांचा सुगंध, ऐसा साचा वेध नाकासी जा.
होईल ते नाक सौंदर्यासारिखे गुडघ्यासारिखे उंटाची या गुरेजी ओढाळ तयाची या खुरी जागे लागी बुरी येई जैसी तैसी मस्तकाची होईल अवस्था वृद्धपण येता शरीरासी पद्मदळा सवे ज्याची स्पर्धा चाले ऐसे रम्य डोळे जरी माझे डोळे रम्य आहेत सुंदर आहेत इम्पॉर्टंट आहेत पण काय तरी ते वार्धक्य होतील दुबळे जैसी पडवळे पिकलेली ते वाया जातील नुसते बुबुळ राहतात त्यांना दिसत नाही आंधळेपणा येतो डोळ्यांना दिसेन असं होतं कानांना ऐकू येईन असं होतं भुवयांची पाती लोंबतील खाली जैशा जीर्ण साली वृक्षांची या अक्षरशः भीती वाटेल वार्धक्याची असं इतकं सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा जबरदस्त वर्णन दासबोधात केलेलं आहे आता इथे पूर्ण शरीराची अवस्था त्यांनी सांगितलेली आहे की नाकातनं घाण येईल तोंडातनं लाळ येईल तोंडावाटे रस गळेल अक्षरशः असं अवस्था म्हातारपणी होते कारण का एकदम सगळ्यांची नाही होत मग कधी होते तर आजारपण येतात डोळ्यातनं घाण यायला लागते तोंडातनं कधी कधी लाळ यायला लागते तर ही अवस्था म्हातारपणी आजारपणामुळे कधी कधी 50 नंतरच कधी कधी 70-80 नंतर डिपेंड करतं पण ती येते म्हणून साठी लवकरात लवकर आध्यात्मिक तयारी परमार्थाची तयारी म्हणजे काय तर आपल्या गरजा शरीराच्या कमी करून त्यांना परमात्म्याकडे तोंड वळवणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला काही एकदम संन्यास घेऊन किंवा एकदम मुक्ती बिक्ती काही होत नसते हा गैरसमज आहे की मुक्ती पटकन काही झालं तर मुक्त होऊन जाऊ मग परिवाराचं काय होईल मुलाबाळांचं काय होईल असं काही तिथे ते मुक्ती वाटायला काही बसले नाहीयेत आणि मिळणार पण नाहीये आणि तिथपर्यंत पोचायला आपल्याला प्युरिफाय व्हावं लागतं मागे मी प्लेन सांगितले होते 7 लेयर्स ऑफ युनिवर्स सोलर सिस्टमचे 7 प्लेन्सचा स्टडी करवला होता मागची एका स्पेशल सेशन घेऊन मध्ये का तर क्षेत्र कळलं पाहिजे आणि क्षेत्रज्ञ कोण आहे त्याची शक्ती काय आहे सामर्थ्य काय आहे हे कळावं म्हणून आपण सोलर सिस्टमचे 7 प्लेन्स याचा अभ्यास केला होता तर त्याच्यामध्ये या 3 खालच्या फिजिकल सबसे लोएस्ट फिजिकल होती त्याच्यानंतर ऍस्ट्रल इमोशनल होती त्याच्यानंतर मेंटल प्लेन होता मेंटल प्लेन पर्यंत साधी माणसं असतात ती सुद्धा मेंटल प्लेन मधल्या लोअर पार्ट मध्ये असतात हायर मेंटल प्लेनला तर पोचूच शकत नाहीत साधी माणसं तो डिसिपलशिपचा पाथ वरचा डिसिपलच पोचतो हायर मेंटल प्लेन मग आता वरचे 4 प्लेन तर दूरची बात आहे इतकी एनर्जी सटल होण्यासाठी त्याच्यातलं ग्रॉस मटेरियल नष्ट झाल्याशिवाय आत्मा पुढे जाऊ शकत नाही स्पिरिच्युअल पाथवर मुक्ती तर मुक्ती आपण बोलूच नाही शकत आपण दर जन्मात जातो मेंटल प्लेनला देवाचनिक प्लेन पर्यंत टच करून वापस येतो स्वर्ग सुद्धा भोगू शकत नाही कारण स्वर्ग भोगायला सुद्धा पुण्याही लागते आणि ते पुण्य कसं जमेल सत्कर्मानी दुसऱ्यांचे प्रॉब्लेम ओळखून काय म्हणतात ना म्हणजे दया क्षमा शांती करुणा ही असल्याशिवाय आपल्याला दुसऱ्याच्या हृदयाचं दुःख कळूच शकत नाही आपण तिथपर्यंत पोचूच शकत नाही आणि तिथून आपलं सत्कर्म सुरू होतं आणि त्याला पुण्यकर्म म्हणतात म्हणून मागे मी सांगितलंय तुमच्याकडे जे आहे ते वाटा माणसाला टेन्शन असतं की मी वाटलं तर माझं संपेल पण गंमत अशी आहे की जेवढं वाटतो ना तेवढं 10,000 पटीनं वाढतं आपल्याकडे खेचलं जातं कारण का जागा रिक्त झाली की ती भरायची हा युनिव्हर्सल लॉ आहे जी जागा रिकामी होते ती जागा आपोआप भरली जाते त्यात सेम मटेरियलनी आपण संताप दिला तर संताप 10 पटीनं आपल्याकडे येतो आपण दुसऱ्याचा हेवा केला 1,00,000 पटीनं हेवा लोकांकडनं आपल्याला मिळेल आपण पैसा अडकून ठेवला तर आपला पैसा तेवढ्याच पटीनं अडकेल दोन्हीकडे अप्लाय होतो हा युनिव्हर्सल लॉ आहे जे देणार ते 10 पटीनं वाढणार
आणि म्हणून सत्कर्म करून पुण्य वाढवणं ह्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून अनंत जन्मानंतर आपला स्पिरिच्युअल जर्नी सुरू व्हावा. यासाठी आपल्याकडे पुण्य कर्माची पुंजी आवश्यक आहे. तीर्थक्षेत्र फिरून पुण्यकर्म जमा होत नाही. पुण्यकर्म हे दुसऱ्या जीवाचं दुःख ओळखून त्याला मदत करण्यानीच होतं, मिळतं, एक इकठ्ठा होतं. आपला गैरसमज आहे की तीर्थांना गर्दी केल्याने आणि गंगेमध्ये आणि यमुनेमध्ये डुबक्या मारल्याने आपल्याला पुण्य मिळतं. हा पूर्ण कॉन्सेप्ट चुकीचा आहे. कोणी असं म्हटलं नाहीये. तिथे का जायचं? तिथे एनर्जी असते, डिवाइन एनर्जी प्लांट केलेली आहे पूर्वी, आपल्या मायथॉलॉजिकल टाइम मध्ये. पूर्व म्हणजे आपला गोल्डन एज वगैरे होता ना आधीचा, किंवा सत्ययुग होतं, द्वापार होतं, तेव्हा श्रीकृष्ण होता, राम होता, तेव्हा त्रेतायुगात त्या वेळेला या पृथ्वीवर काही एनर्जी सेंटर्स अँकर करून त्या एनर्जीज क्रिएट केलेले आहेत, जेणेकरून पुढच्या मानव जातीला त्याचे कडनं व्हायब्रेशन जातील. यासाठी काही देवस्थान फॉर्म मध्ये, तीर्थक्षेत्राच्या फॉर्म मध्ये त्या एनर्जी अँकर केलेल्या आहेत अर्थ प्लॅनेट मध्ये. आणि ती तिथे जायचं याच्यासाठी असतं, जेणेकरून आपल्याला त्या व्हायब्रेशन्स आपण ऍब्सॉर्ब करून आपली अपग्रेडिंग होत राहील आपल्या सिस्टमची. हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही तीर्थक्षेत्राला का जायचं. त्याचं कारण हे आहे, यासाठी जायचं असतं तीर्थक्षेत्राला. आपण असं समजतो चला मागच्या वर्षी जी पापं केली, जे काही चुकामुका झाल्या असतील, दोन चार लोकांना हर्ट केलं असेल, ते सगळं धुतलं जाईल. ते काही धुतलं उतलं जात नाही. ते पेनड्राईव्ह मध्ये भरून आपल्या बरोबरच वर जातं, कुठेही जात नाही ते. आणि सगळं माणूस मेल्यानंतर उलट जास्त सफरिंग आहे शरीरात, नाही तेवढं सफरिंग तर नंतर. माझ्या त्या सेशन मध्ये एका मी सांगितलेलं आहे आणि आपल्या याच्यात पण अनेकदा सांगितलेलं आहे, ऍस्ट्रल बॉडी मध्ये भयंकर सफरिंग होतं आत्म्याचं. तर ते कुठेही इकडे तिकडे जात नाही, धुतलं बितलं तर बिलकुल नाही जात, आपल्या बरोबरच वापस जातं. त्यामुळे तीर्थक्षेत्रांना खेपा घालण्यामध्ये, त्याच्यामध्ये धडपडण्यामध्ये त्याला काहीही अर्थ नाही आहे. आपण पुण्य तेव्हाच जमा करू शकतो जेव्हा आपण सत्कर्म करायला लागतो. चांगलं कर्म आपल्याकडे आहे ते वाटायचं, न घाबरता वाटायचं. पैसा असेल पैसा वाटायचा, ज्ञान असेल ज्ञान वाटा, कला आहे कला वाटा. ती वाटतो म्हणून सांगायचं ही नाही, ती वाटल्याचा अभिमान बाळगायचा नाही. तेव्हा ते त्याचे काही रूल्स आहेत पुण्य बनण्याचेच, पण ते रूल्स आपल्याला काही माहिती नसतं. आपण अगदी आग नाक कान डोळे बंद करून जगत असतो आणि आपल्या लोअर काय म्हणतो कॉन्सेप्ट न घेऊन, माणसांनी क्रिएट केलेल्या, म्हणजे त्या लोअर व्हेकलनी क्रिएट केलेल्या कॉन्सेप्टला घेऊन जगतो. आपला एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, आणि सगळे आपले त्या ह्याच्यामध्ये लागलेले आहेत. सत्य काय ज्ञान आहे हे कोण बघायला जातं? हे या ग्रंथांमध्ये हिडन वर्ड्स मध्ये लपवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याचा अभ्यास करायचा आणि आपल्याकडे जे असेल ते द्यावं, जे असेल ते वाटावं. संतांचे आपण मागच्या वेळेला मी उदाहरण दिलं होतं तुकाराम महाराजांचं. त्यांच्या मुलांसाठी ते त्यांना ऊस मिळतो, तर घरापर्यंत फक्त 2च ऊसाच्या कांड्या जातात, बाकी सगळा ऊस एवढा मोठा मिळालेला ते वाटत जातात. बायको किती जीवाचा आटापिटा करत असते साठवण्यासाठी. साठा करायचा नाही, आपल्याला जे आवश्यक आहे ते पुरवत असतो परमात्मा. ते वापरण्यासाठी देत असतो, साठवण्यासाठी नाही. साठवून मुलांना ठेवण्यासाठी तर बिलकुलच नाही. तो त्याचा साठा वर्ण घेऊन येणार आहे आयुष्यभराचा, जेवढे श्वास आहेत. आपल्याला आपली पुंजी दिली आहे ती वापरण्याची आणि वापरायची आणि पुढे निघून जायचं. मी साठवते पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, माझी मुलं माझी नातवंड, काही नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच एक बॅग, लगेज, सुटकेस वर्ण मिळत असते, ती पुरवली जाते दर वर्षाला दर महिन्याला. ती ठरलेली रक्कम तेवढीच आपल्याला मिळते. ती कशासाठी दिली आहे ती ह्याच्यावरही मागच्या वेळेला मी एक मोठं सेशन केलं होतं, की आपल्याला कशासाठी सगळं पुरवलं जातं. पैसा किती असतो आपल्या नशिबात तो ठरलेला असतो.
असा काही दुसऱ्याचा आपल्याला घेता येत नाही आणि आपला कोणी घेऊन जात नाही. तर म्हणून पुण्यकर्म हा शब्द, शरीराच्या गरजा, हे या या महत्वाच्या टिप्स आहेत आणि महत्वाचे पॉइंट्स आहेत. इथून स्पिरिच्युअल पाथ सुरू होतो. स्पिरिच्युअल पाथ म्हणजे देव धर्म करणं, भक्ती करणं, ग्रंथ वाचणं. वाचणं वेगळं आणि आतमध्ये ऍब्सॉर्ब करणं, पिणं, रक्तामध्ये उतरवणं वेगळं. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपण ग्रंथाला रक्तात उतरवतोय, आपल्या सोल मध्ये उतरवतोय त्याचा रस, जेणेकरून तो सोल मध्ये पेनड्राईव्ह मध्ये जाईल आणि आपल्या पुढच्या इन्कारनेशन मध्ये ही टीचिंग्स आपल्याला उपयोगी पडतील. अशा पद्धतीने ऍब्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये जेव्हा आपण ग्रंथाला समजतो, तेव्हा तो अभ्यासला असा कॉन्सेप्टला आपण ग्राह्य धरू शकतो की हा मी अमुक ग्रंथचा अभ्यास केला. जितका डीपर लेवलवर आपण जाऊन करतो तसा. वाचला विचलाला काही अर्थ नाही. असंच आपण कथा आणि कादंबऱ्या पण वाचतो, त्याही आपल्याला जास्त चांगल्या लक्षात राहतात ग्रंथांपेक्षा. तर त्यामुळे पुण्य काय आहे ते समजून घेऊन मग इथला हा जो सगळा शरीराचा नकाशा मांडलेला आहे ते कळेल की काय वाट लागते आपल्या शरीराची. पुण्य असेल तर योग्य वेळात, योग्य टाइमला, योग्य व्यक्तीकडनं परमात्मा आणि गुरु बरोबर तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवतो. आणि आपण सटल प्लेनवर असल्यावर झाप 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 आपल्याला मेसेजेस येतात आणि आपण आपलं जीवनाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून साठी ही लाज वाटावी आणि घाण वाटावी यासाठी ही भाषा इथे वापरलेली आहे. जैसे बुळबुळीत बाभळीचे खोड टाकी ती सरड गिरबडोनी, तैसी मुका माझी साठोनी या लाळ तेने ते जाईल बरबटोनी. सांडपाण्यावरी जैसे बुडबुडे येती चुली पुढे मोरी माझी, तैशा त्या येतील जणू बिडबिडोनी नाकपुड्या दोन्ही शेंबुडाने. खाओनी तांबूल रंगवित ओठ, दाखवितो दात हसताना, जया तोंडा वाटे बरवे रसाळ काढोनी बोल मिरवितो. येईल त्या तोंडा खाकऱ्यांचा लोंढा, दाता सवे दाढा उपळोनी. आपल्याला दिसतं टॅक्सीवाले वगैरे चुळा भरत असतात आपले का तोंडात टाकून, ऑटोवाले. काय म्हणजे काय जगायचं मजा घेत आहेत ते, आनंद घेत आहेत तोंडाचा. येईल त्या तोंडा खाकऱ्यांचा लोंढा, दाता सवे दाढा उपळोनी. बहु कर्ज होता शेतवाडी जैसी, ऊर्जितावस्थेसी नाही येत. नातरी झडीचा लागता पाऊस, बैसल्या गुरास उठवेना. तैसा मुखी जिभ लहोनी आलुळी, नुठेल बैसली काही केल्या. वाळली कुसळे मग जैशा रीती, उडोनिया जाती वाऱ्यावरी. माझी या दाढीची दुरवस्था साच, होईल तैसीच वृद्धपणी. जैसी आषाढात पर्जन्याच्या भरे, पर्वत शिखरे पाझरती. तैसे दाढांची या खिंडीतून साचे, ओघळ लाटेचे लोटतील. मुखातोनी बोल येतील बोबडे, कानाची कवाडे मिटतील. ऐसा यौवनाचा झडोनी उन्माद. झडोनी उन्माद म्हणलेला आहे. मस्ती शरीराची, इंद्रियांची, सामर्थ्याची, अहंकाराची, ज्ञानाची. ऐसा यौवनाचा झडोनी उन्माद, दिसेन मी वृद्ध कपी जैसा. कपी म्हणजे वानर, त्याच्यासारखी अवस्था होते. तृणाचे बाहुले वारे याने हाले, कापेल सगळे अंग तैसे. मग चालू जाता पाय तिडतील, हातही जातील आखडोनी. देह सौंदर्याचे नोहेल का हासे, न होईल का हासे. नाचवावे जैसे सोंग लोकी, गळू लागतील मळमूत्रद्वारे, मज जन सारे त्रासतील. मरो हा लवकर नको याचा त्रास, म्हणून नवस करतील. अरे वा, घरच्या लोकांना कंटाळा येईल शेवटी. एवढा म्हातारा झाला तरी याच बळकट. आता गंमत सांगते. आम्ही हिलिंग करायचो आणि हिलिंग करताना कळायचं की म्हणजे कोविडच्या वेळेला काय म्हणतात त्याला, व्हेंटिलेटरला लावलेले पेशंट. आता ते म्हातारे असू देत नाही तर तरुण असू देत, सगळ्या प्रकारचे एज ग्रुपला हिलिंग केलं होतं. तर ना
इंट्युएशननी हिलिंग करताना त्याच्या ऑराला आणि एनर्जीला हात घातल्यानंतर ना एक झपकन मेसेज यायचा की हा जाणार आहे. स्ट्रॉंगली मेसेज यायचा की हा पेशंट काही वाचणार नाहीये. पण गंमत सांगते, हा मेसेज कधी यायचा आणि मृत्यू कधी व्हायचा याच्यामध्ये बराच काळ जायचा. अक्षरशः खेचाखेच 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 आत्म्याची होत राहते. तो शरीर सोडू नाही शकत. आणि कधी कधी तर वासनांमुळे आणि चिंतांमुळे असा बांधला गेल्यासारखा जाणवायचा. आणि त्या हिलिंगच्या प्रोसेसमध्ये आत्म्याला असं लूज करून लिटरली या गोष्टी केलेल्या आहेत, घडल्या आहेत माझ्या हातून सुद्धा, की त्याचे पाश सोडवले जायचे आणि मग सहज पुटुक्कन तो आत्मा निघून जायचा. घरात माणसं आहेत ह्याच्यात मन, मुलांमध्ये मन, काय परिस्थिती घरची काय आहे, कारण कोविड इतका भयंकर होता, अचानक आलेलं संकट होतं. असे घरातनं उठून लोक ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट झाले होते. असं होतं तसं घर सोडून गेलेले होते. मग तिथून जर डायरेक्ट बाहेरचा प्रवास सुरू होणार असेल तर मनात केवढे विचार असतील घरातल्यांचे, म्हणजे नातेवाईकांच्या कॉर्ड्स, म्हणजे अशा वायरी त्यांच्यात अडकलेल्या आणि त्यांच्या वायरी घरच्यांमध्ये अडकलेल्या. इतकं भयंकर गुंतागुंतीचं जाळं की त्या आत्म्याची देह सोडण्याची स्थिती आलेली असून सुद्धा देह सुटायचा नाही. अजून एक गंमत सांगते. आता आता रिसेंटली झालेली घटना आहे ही. आता मागच्या महिन्यातली. माझ्या मैत्रिणीचे वडील अत्यंत बरेच वेळी हे ऑर्गन फेल्युअरनी सिरियस होते. ठीक आहे. घरात पडून होते ते. आणि त्यांची खूप म्हणजे ती माझी मैत्रिणी हिलिंग विलिंग करत होती. आणि अत्यंत यातना फॅमिलीला भोगाव्या लागत होत्या. म्हणजे कारण काय ते रातोरात ओरडणं, मग त्यांना एकदम हॉस्पिटलमध्ये नेणं, धावणं, हे सगळं कंटिन्युअसली चालू होतं अनेक महिने. आय थिंक मोर दॅन इयर. तर शेवटी अशी अवस्था होती आणि मी आणि ती आम्ही फोनवर बोलत होतो. अशी इंट्युश आणि गंमत म्हणजे घरात त्यांच्या नवीन बाळाचा जन्म पण होणार होता. तर लिटरली तिच्याशी बोलताना मला असं जाणवलं की काहीतरी गडबड होणार आहे. एकाचं येणं आणि एकाचं जाणं हे काहीतरी असं योग येऊ शकतो की एक येईल आणि तेव्हा दुसरा जाईल, असं फील पण होत होतं. पण ते घडत नव्हतं. तर ते कळत होतं की तो सोल अडकलेला आहे. तर बोलता बोलता मी त्या मैत्रिणीला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे म्हणजे वडिलांचा तुझ्या, असं वाटतंय की त्यांचा वेळ आलेला आहे. तर तिनं तिच्याकडनं मला असं कळलं. आता खरंच म्हणजे हे हे मी याच्यासाठी शेअर करतेय कारण आपण नकळत दुसऱ्याला अडकवतो कसे, हे इथे आंख उघडावी त्यासाठी सांगते आहे. तर त्या मुलीची आई आई काही आतून तिचा आत्मा नवऱ्याला सोडायला तयार नव्हता. ती त्यांना अडकवत होती, जबकि त्या सोलला देह सोडायचा होता. आता बायको का अडकवत होती? तर मुलगा त्यांना होता, म्हणजे त्या मुलीला, माझ्या मैत्रिणीला भाऊ पण आहे. पण भावाचा स्वभाव तापट. व भावाबरोबर मुलाबरोबर आईचं जमणार नाही. नवरा गेल्यानंतर त्याच्या कस्टडीत जाईल सगळा इशू, त्याच्या ह्याच्यात जाईल, म्हणून आईला भीती. आणि आई या चिंतेने नवऱ्याला आतून इंटेन्शन हे ठेवत होती की हे जाऊ नयेत, नवरा मरू नये, नवरा मरू नये, नवरा मरू नये. तो मनुष्य अक्षरशः अनेक महिने या प्रॉब्लेममुळे मरणाच्या दरवाजात आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करत होता. काहीही कोणीही करू शकत नव्हतं. शेवटी तिच्या आईची काउन्सिलिंग केली, तिच्या आईला समजावलं, तिच्या आईची मनाची तयारी करून दिली आणि तिला सांगितलं की कृपया नवऱ्याला सोड, नाही तर आणखीन काहीतरी मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा त्या माणसाचा जीव शेवटी गेला. ही फॅक्ट आहे, ही रियालिटी आहे. हे काही असंच काही गमतीच्या गोष्टी मी नाही सांगत आहे. ही रियालिटी आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला थांबवतो.
मग तो स्पिरिच्युअल पाथ असू दे, मरण असू दे, जन्म असू दे, नाहीतर अक्षरशः जीवनातल्या फालतू गोष्टी असू देत, नोकरी, काम, धंदा, बिझनेस, सगळ्यात एक माणूस दुसऱ्या माणसाला पाय खेचून अडकवतो आणि तो दुसरा पुढे सरकू शकत नाही. आणि म्हणून म्हाताऱ्या लोकांनी पण नवरा नको मरू दे, असेच आम्ही दोघं गाडी चालवत, दोन चाकं आपली ट्रॅकवरनं चालू राहतील, चालू राहतील, चालू राहतील, पॅरलल आम्ही आपले जगतोय, 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 जगलं राहावं, जगलं राहावं, कोणी नको मरायला, यांनी पण नको, मी पण नको, यांनी पण नको, मी. अरे काय, मी नेहमी सांगते, मृत्यू हा वाईट प्रसंग नाही. मृत्यू हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे घरातल्यांनी, कारण मृत्यू नंतर नवी सुरुवात आहे. मृत्यू तर इथे आहे, शरीर टाकायचं आहे, नवीन शरीर धारण करायचं आहे. एका इन्कारनेशन नंतर अपग्रेडेशन होतं आपलं, कुठेतरी तो अपग्रेड होतो, कुठेही असू दे, मटेरियल लेवलला, इमोशनल लेवलला, मेंटल प्लेनला, स्पिरिच्युअल प्लेनला, सोल लेवलवर. पण एक वरनं दुसऱ्या पायरीवर नक्कीच माणूस चढतो, जन्म जन्म. आपण त्याचं दुःख बाळगायचं नाही, आपण त्याचा त्रागा करायचा नाही, आपण लोकांना थांबवायचं नाही. हे फार वाईट आहे आणि हे पाप कर्म आहे. मग चाहे जीवनभर किती पुण्य करा, अशा पद्धतीनं जेव्हा आपण एखाद्या आत्म्याला थांबवतो ना, ह्याच्यासारखं ब्लंडर नाहीये. भयंकर मोठं पाप आहे जेव्हा आपण एखाद्या आत्म्याला थांबवतो. म्हणून आनंद घ्यायचा, संसार भोगला, हात सोडायचा. आणि वृद्धापकाळ हा असा आहे, त्याच्यात आपण कधीही सांगू शकत नाही कोण आधी जाणार, कोण आधी जाणार सांगू शकत नाही. जाणं हे सुद्धा पुण्याईवर डिपेंड आहे. म्हणून पुण्य 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 फार महत्वाचं आहे. माहितीये पुण्य काय करतं? आता हे जे मी बोलते ना, हे कुठेही पुस्तकात वगैरे लिहिलेलं नाही बरं. हा पूर्ण माझा अनुभव आणि माहिती नाही, माझं ज्ञान मी सांगते आहे. जसं अंड असतं ना, एग एग, अंड्यामध्ये पिवळा बलक असतो आतमधला, तो कसा मध्ये असतो आणि त्याच्या बाजूने एक ट्रान्सपरंट एक लेअर असतो, बुळबुळीत असा. आणि मग जेव्हा आपण अंड उकडतो तेव्हा तो पांढरा होतो आणि तो जो गोळा असतो पिवळा असा बॉल असतो, तो मस्त अगदी अलगद सेंटर मध्ये असतो, सांभाळल्यासारखा. तुम्हाला माहिती पुण्य काय आहे? पुण्य हे ही काही वस्तू किंवा काही नाही आहे. पुण्य म्हणजे आपल्या आत्म्याला बरोबर असं कोटिंग करतं पूर्ण बाहेरनं. जेवढं पुण्य स्ट्रॉंग तेवढा आत्मा प्रोटेक्टेड, हायली प्रोटेक्टेड. जेवढी पुण्याई जास्त. आणि पुण्य म्हणजे क्षेत्रांची दर्शन नाहीत. पुण्य म्हणजे सत्कर्म. एका जीवानी दुसऱ्या जीवाचा पेन समजणं म्हणजे पुण्य. तो पेन समजल्यानंतर तिथे त्याला मदत करणं म्हणजे पुण्य. त्या मदतीचा कांगावा न करणं म्हणजे पुण्य. गपचूप मदत करून विसरून जाणं म्हणजे पुण्य. हे पुण्याचे लेयर जेव्हा आत्म्याच्या भोवती असे वाढत 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 जातात, तेव्हा असे बर्थ जरी कितीही कार्मिकली आपले बर्थ विचित्र परिस्थितीत आले ना, तरी इतक्या अलगदपणे आपण त्यातनं निघतो बाहेर. आणि हीच ती संतांची चरित्र सांगतात आपल्याला. आपण बघितलंय संतांची चरित्र वाचा तुम्ही, मी नेहमी सांगते संतांची चरित्र वाचा. कधी वाचनाला काय घ्यायचं तर चरित्र घ्यायची. त्या चरित्रातनं ऑटोबायोग्राफी मधनं खूप शिकायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की आपलं आणि त्या संतांचं जीवन सेम नसतं, कारण कुठलाही अर्थवरचा जीव सेम सेम जगत नाही. प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे, जेवढे जीव तेवढ्या स्टोरीज. पण तो ज्या पद्धतीनं त्यांनी पाथक्रमण केलं, पादाक्रांत केला रस्ता, तो जो त्याचा जर्नी असतो ना, आणि त्याचं डिसिजन मेकिंग, म्हणजे त्यांनी त्याचं फ्री विल, हा शब्द मी नेहमी वापरते. फिजिकल प्लेनवर जगताना तो फ्री विल कसं उचलतो, कधी उचलतो, कधी सोडतो, हे आपल्याला शिकायला मिळतं ऑटोबायोग्राफीज मधनं, म्हणजे चरित्रांमधनं. आणि म्हणून चरित्र नेहमी वाचायची.
आणि अभ्यासपूर्वक वाचायची, की त्याने संतांनी काय झालं, मग त्यांच्याबरोबर काय झालं, कुठल्या परिस्थितीत त्यांनी काय विचार केला, कसे ते गेले, काय त्यांनी निर्णय घेतले, कधी त्यांनी स्वतःला थांबवलं, कधी त्यांनी दुसऱ्याला थांबवलं, हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतं. जेणेकरून त्यांचं जर्नी आपण बघितला ना, की मग आपल्याला आपल्या ह्याच्यातनं कुठेतरी असं वाटतं की अरे हे काहीतरी ना मिळतं जुळतंय. मी अमुक व्यक्तीचं वाचलं होतं, ग्रेट पर्सनचं, ग्रेट बिंगचं चरित्र, त्यांनी या प्रसंगात असं केलेलं होतं. ओके, मग आपल्याला फ्री विल कसं उचलायचंय याचा गायडन्स आपल्याला त्याच्या थ्रू आलेला असतो. आणि ते चरित्र वाचून आपल्याला आपला थोडा पाथ चालणं सोपं जातं. म्हणून जेवढी चरित्र तुमच्या समोर असतील ती सगळी चरित्र वाचून काढा सगळ्यात पहिले. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की ह्या फिजिकल प्लेनला जगायचं कसं, आणि मग ते कसं पुण्य करतात, ते कसं जगताना कशाला महत्व देतात, त्यांच्याही भावभाव संत म्हणजे काय, ते काय असं काय मस्तपैकी त्यांना काय म्हणतात ना, डोक्यापर्यंत कुठल्याही दुःख जाणार नाहीत असं काहीतरी करून पाठवलेलं वगैरे नसतं. प्रत्येकाला दुःख होत असतं, त्यालाही टोचत असतं, मनात बोचत असतं, अंगाला हे बसत असतात चटके, मनाला चटके बसत असतात. पण त्यांनी अभ्यास केलेला असतो अनंत जन्मांचा, तर त्याच्यात ते आपल्याला बघायला मिळतं की हे किती महत्व देत आहेत बसणाऱ्या चटक्यांना, किती त्यांच्या मनावर ओरखडे ओढले गेले तरी ते अगदी सहजपणे त्या कमळपत्राप्रमाणे त्याच्यापासून अलिप्त राहतायत. हे सगळं आपल्याला अगदी नाजूक पद्धतीनं आपल्याला थर अगदी मायन्यूटली सूक्ष्मात जाऊन आपल्याला अभ्यासाला मिळतं. आणि मग ते ना वापरता येतं आपल्या जीवनामध्ये. या पद्धतीनं जेव्हा आपण स्पिरिच्युअल पाथला चालतो, मग चाहे तिथे तुम्ही ध्यान धारणा करू नका, काहीही करू नका, आपोआप जर्नी फास्ट होतो. कारण मेन पॉइंट्स काहीतरी वेगळे आहेत. आपल्याला असं वाटतं स्पिरिच्युअल पाथ म्हणजे समाधी, ध्यान, धारणा, जप, तप, ते खूप लास्ट स्टेजेस आहेत. जोपर्यंत आपल्याला क्षेत्र नाही कळत आपलं हँडल कसं करायचं, तोपर्यंत ध्यान धारणेला काही झिरो, काहीच अर्थ नाही. ती अष्टांग योगात ध्यान, धारणा, समाधी शेवटच्या 3 पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिले 7 पायऱ्या, 5 पायऱ्या दिल्यात त्या महत्वाच्या आहेत. आणि म्हणून क्षेत्राला समजून घेऊन यम नियमांना फॉलो करून आपल्या अलाइनमेंटला आपण कसं आणू, त्याच्यानंतर ध्यान स्टार्ट होतं. ध्यानामध्ये पण 3 स्थिती आहेत. ध्यानामध्ये पटकन ध्यान नसतं. पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यानंतर कंटेम्पलेशन, म्हणजे त्याच्यावर होल्ड करून धरणं. पहिले तर कॉन्सन्ट्रेशन, तेच आपलं होत नाही. इकडे आलं तिकडे आलं, कधी कधी शरीराला खास सुटते, कधी कधी डोक्यात विचारच नाही थांबत, मंकी माइंड जम्प करत राहतो. त्यामुळे पहिला अभ्यास आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन त्याच्यानंतर एकदा कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलं की होल्ड करून धरायचं सेंटरला तिथेच, त्याला कंटेम्पलेशन म्हणतात. आणि मग आहे ध्यान, मेडिटेशन, ते सगळ्यात एंडला येतं. म्हणून तिथे धावायचं नाही, ते करायला पहिले. पहिले आपल्या क्षेत्राला कंट्रोलमध्ये, सगळे आपल्या हातात पाहिजेत. सारथी आपण झालं पाहिजे. श्रीकृष्ण परमात्मा सारथी आहे अर्जुनाच्या घोड्यांचा, आणि अर्जुन मात बसलेला आहे. आपल्याला तसं बनायचं आहे. अशा पद्धतीनं भगवद्गीता समजून घ्यायची आहे. झोपले शेजारी होनी ते जागे, म्हणतील रागे चिडवनिया, खोकून खोकून म्हातारा हा देखा, शिणविल लोका बहुतांसी, ऐसा वार्धक्याचा कधी जो विचार, आधीच साचार तारुण्यात. आधीच विचार केला पाहिजे पुढे काय होणार आहे. आणि म्हणून वेळेत जागं होणं फार महत्वाचं आहे. वेळेत शहाणपण येणं. आणि आपण म्हणू आता काय उपयोग, आम्हाला तर आलं, आता तर आम्ही म्हातारपणी ऐकतोय, आता काय उपयोग, हा जन्म गेला. काही कधी गेलेलं वगैरे नसतं. ज्या क्षणी जाग आली तिथे जागे व्हा. मग अशी जाग आली पाहिजे की कधी झोपच नाही लागली पाहिजे. कधी हातातनं वेळ निघून गेली, मग आमचा चान्स गेला, हे तर एक्सक्युजेस आहेत. सरळ सरळ मी स्पष्ट बोलते, हे कारण आहेत सांगायची. मग जाऊ दे, आता हा जन्म गेला, मग आता पुढच्या जन्मात लक्षात राहणार आहे का पहिले तर, की हे ठरवलं होतं. म्हणून जिथे जाग आली तिथे जागं व्हायचं आणि काम सुरू करायचं, थांबायचं नाही.
पहिलं प्रिन्सिपल थांबायचं नाही. चालायला लागल्यावर कॉन्स्टंट चालत राहायचं. जसा बिझनेस एकदा खोलला ना, तुम्ही थांबू नाही शकत. तुम्हाला इनोव्हेटिव्ह असावं लागतं. जिथे तुमचं स्टॅग्नन्सी येते तिथे ते दुकान बंद होतं लगेच. आपल्याला लगेच बघायला मिळतं की 2-4-6 महिन्यात दुकान बंद, शटर डाऊन. थांबायचं नाही कधी. स्पिरिच्युअल पाथवर थांबायचं नाही. ऐसा वार्धक्याचा करी जो विचार, आधीच साचार तारुण्यात, मग भोगांची जो मनी वाहे खंत, राहे अनासक्त प्रपंचात. एकदा तारुण्यातच विचार आला की अरे बापरे पुढे हे होणार आहे, त्यापेक्षा आत्ताच आपलं साठवण करून घ्या ज्ञानाची. मग ऐकायला येत नाही, बघायला येत नाही, मग तो अनासक्त होतो प्रपंचात. आसक्ती उरत नाही त्याला. मी नेहमी सांगते, अनासक्त झालं म्हणून प्रपंच व्हायचा थांबणार नाहीये. अनासक्त झालात म्हणून लग्न व्हायची थांबणार नाहीयेत. अनासक्त झाला म्हणून मुलं व्हायची थांबणार नाहीयेत. ती बाय डिफॉल्ट प्रपंच चालतो. एफर्ट घ्यावे लागतात आत्म्याच्या प्रवासात. शरीराच्या प्रवासात काही एफर्ट नाही घ्यावा लागत, बाय डिफॉल्ट सगळं होतं. जन्माला आला की मोठा होतो, मोठा झाला की शाळेत जातो, शाळेत झाला की तरुण होतो, तरुण झाला की लग्न होतं, लग्न झाला की मुलं होतात, मुलं झाली की म्हातारपण येतं. ते काही हे का म्हणजे काय म्हणतो आपण, फार काय म्हणतात त्याला आपल्याला, पुरुषार्थ. पुरुषार्थ आपल्याला वाटतो फिजिकल प्लेनवर जगून आपण दाखवतो पुरुषार्थ. पुरुषार्थ हा नाहीये. जो विवेक चूडामणीमध्ये पुरुषार्थ सांगितलाय तो आत्म्याचा पुरुषार्थ. आत्मा काय पुरुषार्थाच्या भूमिकेत आहे. पुरुष, पुरुष म्हणजे शरीरातला पुरुष नाही, मेल फिमेल मधला मेल नाही. पुरुषार्थ म्हणजे कणखरपणा, धारिष्ट्य, धैर्य, डिसिजन मेकिंग, पॉवर. हे पुरुषार्थाचे गुण आहेत पुरुषातले. मस्क्युलाइन, मस्क्युलाइन एनर्जीज, मस्क्युलाइन क्वालिटीज या आत्म्याच्या पाहिजेत. शरीरासाठी काहीही सांगितलेलं नाहीये. शरीरासाठी कुठलाही ग्रंथ लिहिलेला आहे का? शरीर कसं जगावं, शरीर कसं एन्जॉय करावं? कारण आवश्यकताच नाहीये. आत्म्याच्या प्रवासात आवश्यकता आहे. म्हणून ते खचले एवढे, खपले ते संत, आणि त्यांनी एवढं सगळं लिहून ठेवलं. ते त्यासाठी, कारण आत्म्याच्या प्रवासात भयंकर एफर्ट लागतो, प्रचंड एफर्ट. 1 मिनिट पण तुम्ही इकडे तिकडे नाही चालत झालेलं, रमलेलं. जो अशा पद्धतीनं जागा झाला ना, तो सतर्क असतो आणि अनासक्त होतो प्रपंचात. म्हणे हे तारुण्य निघोनी जाईल, वार्धक्य येईल पुढे जेव्हा, तेव्हा हिता लागी उरेल ते काय, अतिक्षीण काय होईन मी. म्हणून बधीर नाही झाले कान, तोवरी ऐकून घेईन सर्व. मग त्याला असं व्हायला लागतं, बधीर कान व्हायच्या आत सगळं ऐकून घेतो. मग ऐकायला नाही आलं तरी आत्म्याने प्यायलेलं असेल ज्ञान सगळं. आता सुद्धा तुमचा आत्मा ज्ञान पितो आहे, तुमचं शरीर ऐकत नाही. कान आहेत ते आत्म्याचं काम करतायत, डोळे असतात ते आत्म्यासाठी असतात, हात पाय दिलेत ते आत्म्यासाठी दिलेले आहेत. फार चुकीच्या पद्धतीनं आपण सगळ्या सिस्टमला समजतो आणि वापरतो. जोवरी दुर्बळ नाही झाले पाय, जावे तेथे जाय, तोवरी तो, तोवरी तो सर्व पहावे ते पाहे, जव शक्ती आहे दृष्टी माझी. बोलोनिया घेई सुभाषिते सर्व, जोवरी मुकत्व नाही आले. आणि मागे एकदा मी सांगितलं होतं आपल्या एका सेशन मध्ये की आता मगाशीच म्हणलं, तीर्थक्षेत्रांना जाणं म्हणजे पुण्य नाहीये. मी तीर्थक्षेत्राचा मगाशी अर्थ सांगितला. काय असतं, आपण मंदिरात जातो. आता पण आपण आपल्या गावातली कोण मोठी मोठी मंदिर असतात, गावातलं एक दैवत असतं. आपण जातो मंदिरात, देवीच्या जातो, गणपतीच्या जातो. आपण तिथे भराभरा टाण करणं, ते हे घंटा वाजवतो, गोंधळ घालतो तिथे त्या आवाजाने जातो, गडबड गडबड करून काहीतरी श्लोक म्हणतो, त्याच्या पुढे डोकं आपटतो आणि घरी निघून येतो. अरे पण आपण तिथे बसतो का? आपण त्या एनर्जीत बसलो का? पहिला प्रश्न. नाही, एक पद्धत असते, अरे 2 मिनिटं बसायचंय म्हणून आपण असं टेकतो, तिथे बसायला जागा असते. मग माणसं असं टेकतात. मी तर मी लहानपणी वडिलांबरोबर जायची मारुतीच्या मंदिरात, मला खूप हसायला यायचं तेव्हा पण. असं तिथे टेकायला असं जस्ट आपलं खालचं बूड असं टच करायचे लोक आणि पटकन उठून पुढच्या कामाला.
घाई, कारण लाईफ मध्ये घाई खूप आहे ना आपल्याला. नुसतं असं टच करायचं, अरे नाही, बसायचंय. बसायचंय, डोळे बंद करायचे, ध्यान नाही करायचंय. काय सांगतेय मी? डोळे बंद करायचे आणि सहज आपल्याला ती एनर्जी फील होतीये का, हा जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. तिथे एक प्रचंड पॉवरफुल सटल एनर्जी असते. अगदी तुमच्या गावातल्या मंदिरात जा तुम्ही, तिथे असते ती एनर्जी. पण होतं काय, की तिथे लोक मागायला येतात, त्यामुळे तिथे वासनांची एनर्जी असते. आणि म्हणून तिथे आपल्याला पटकन पाय ठेवल्या ठेवल्या तिथे बसावं नाही वाटत. पण जर आपण आपण सगळे आपले डिस्कनेक्ट करून आपण त्या आतल्या गाभाऱ्यात जाऊन आपल्या आत्म्याच्या, मग आपण त्या कोण जो काही दैवत असेल त्याला हाक मारून कनेक्ट करायचा प्रयत्न केला, 100% तुम्हाला कनेक्शन मिळतं. 100%. आपण मोठ्या मोठ्या मंदिरांच्या ह्याच्यात जातो. म्हणजे आता प्रभादेवीचं गणपतीचं मंदिर आहे ते, त्याच्यानंतर अष्टविनायकाची मंदिर आहेत, देव्यांची मंदिर आहेत. तर आपल्याला लाईन लागते तिथे, है ना. आपण जातो तर तिथे साईबाबांचं शिर्डी, तिथे लाईन असते, दर्शनाची लाईन. मग खूप आपण आपले माणसांची तोंड बघत उभं नाही राहायचं. डोळे बंद करायचे, पाय जमिनीला टेकलेले आहेत. ती एनर्जी त्या जमिनीत आहे, त्या खालच्या पायाच्या चक्र आहेत पायाला, मिनी चक्रास आहेत पायामध्ये, सेंटर मध्ये. त्याच्यातून एनर्जी खेचून घ्यायची आणि फील करायचा प्रयत्न करायचा. डोळे बंद करायचे, अगदी डोळे उघडे असले तरी आतून बंद करायचे. अंतर काय म्हणतो, दृष्टी ती क्लोज करून एनर्जी सेन्स करायचा प्रयत्न करायचा. कानाने ती एनर्जी ऐकायचा प्रयत्न करायचा. हे आणि आपण कधी करू शकतो? मी मागे एक एक्सरसाइज सांगितला होता. घरात बसता टीव्ही लावायचा, हे करायचं, ते करायचं, ते ऐकायचं. हे करण्यापेक्षा शांत बसायचं, डोळे बंद करायचे. बाहेरनं कोणते कोणते आवाज ऐकू येत आहेत, कोणत्या एनर्जीज फील होत आहेत, हा अभ्यास मी मागे सांगितलेला आहे. तो अभ्यास पहिले घरात केला असेल तर मंदिरात जाऊन एनर्जी आपण ऍब्सॉर्ब करू शकतो आणि आपण फील करू शकतो. हा सगळा अभ्यास आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे ध्यान धारणा आणि समाधी नाही आहे. हा अभ्यास इथून बारीक लेवलवरनं सुरू होतो. मग आपल्याला पक्ष्यांचे आवाज येतात डोळे बंद केले की. मग झाडांच्या पानांचे आवाज येतात, कारण वारा वाहत असतो. मग कुत्रं ओरडतं, मग गाड्या, मग कोणीतरी आवाज देत असतं, सगळं ऐकू येतं. पण हळूहळू हळू आपली कॉन्सन्ट्रेशन, ही आहे कॉन्सन्ट्रेशन. आपण ऐकतो म्हणजे काय, आपण घराच्या बाहेर जातोय. बाहेर आहे पक्षी, आपण घरात आहोत, आपण घराच्या बाहेरचं ऐकतोय. हे आहे कॉन्सन्ट्रेशनचा एक्सरसाइज. हे करायचंय. आम्ही म्हातारे झालो म्हणून ध्यान नाही होऊ शकत, हे नाहीये. हे काही मतलब नाही, ध्यान सांगितलंच नाहीये कोणी कोणा करायला. ध्यान करायची स्थिती वेगळा जन्म येतो, तेव्हा गुरु असतात, गायडन्स मिळतो, मेथड मिळते. त्या मेथडनीच ध्यान करायचं असतं. ती प्रत्येकासाठी ठरलेली असते, वेगळी वेगळी. आपलं डोकं लावून काही नाही करायचं असतं. तर हा एक्सरसाइज जर घरात केला, मग आपण खुशाल क्षेत्र फिरा ना. पण ह्या पद्धतीनं तिथली एनर्जी घेऊन या घरी, तर ती मजा वेगळी आहे. तिथून एनर्जी घेऊन यायचं. ते दैवत आपल्याला काहीतरी मी मागे सांगितलं होतं, बोलावल्याशिवाय मोठ्या मोठ्या क्षेत्रांना जायचं नाही. बोलावलंय, मग का बोलावलंय, माझ्यासाठी काय मेसेज आहे, अशी वार्ता करायची. आपण लाईनीत उभे असतो, हो घाम येतोय, काय मोठी लाईन आहे, आपण चार शिव्या आणतो, इतकं काय 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 बडबड करतो, गप्पा मारतो. घोळका असेल तर गप्पामध्येच आपण रमतो. बरं झालं म्हणतो, आपण सगळे एकत्र होतो म्हणून ही लाईन आपल्याला 4 तास आपले सुखाचे गेले, आपण गप्पा मारल्या. अरे हे नाही करायचंय तिथे जाऊन. आपण एकच आहोत आतमध्ये, त्याच्यातून आपण कनेक्ट करायचंय. मी का आले इथे, कसा काय मला योग आला, माझं तर ठरलं नव्हतं, माझी ट्रिप अचानक ठरली, मग मी इथे आले, मग आज इथे आले, या मंदिरात आले, मग इथेच का आले, ह्यांचं माझ्याकडे काही काम आहे का, का मला काहीतरी यांच्याकडे काम आहे. हा सगळा संवाद तिथे जाऊन करायचा आहे. नुसतं कसं सजवलंय, कृष्ण किती छान आहे, देवी किती छान आहे, गाभारा किती छान आहे, काही नाही, काही मतलब नाही या सगळ्याचा. थोडं कळलं पाहिजे कसं कसं जगायचं. स्पिरिच्युअलिटी ही आहे जे मी सांगते आता. तोवरित सर्व पाहावे ते पाहे, जव शक्ती आहे, जव शक्ती आहे दृष्टी माझी.
बोलोनिया घेई सुभाषिते सर्व जोवरी मुकत्व नाही आले. हात तेही पुढे पडतील लुळे ऐसे जव कळे थोडे थोडे. तव तो आधीच सावध होऊन करी सर्व दान धर्माधिक. बघा मी मगाशीच सांगितलं पुण्य कर्म दान धर्मानीच होतं. जोपर्यंत आपण दान नाही देत आपण देत नाही तोपर्यंत आपण घ्यायला अधिकारी नाही होत. हे कायम लक्षात ठेवायचं. देत नाही ना तर घ्यायला अधिकारी नाही. आपण मागू शकत नाही आपल्याला अधिकार नाही आहे. मग हे माग ते माग नाही. तुम्ही देताय का? मला आनंद नाही मिळत मला प्रेम नाही मिळत अशा सुद्धा कंप्लेंट असतात. मग आपण दिलं का हे आपलं आधी विचार केला पाहिजे. आपण दिलं तर आपण घ्यायला अधिकारी आहोत. तव तो आधीच सावध होऊन करी सर्व दान धर्माधिक. पुढे दशा ऐसी वार्धकी येईल होऊनी राहील मन वेडे. मग हवं हवं वाटेल तर दिलं नाही जाणार दान. म्हणून आधीच मी दान देतो माझ्याकडे जे आहे ते वाटतो. मग बरोबर पुढचे रस्ते ना मग ती वाईट वेळ पण नाही येत. काहीही होत नाही कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत. आपण विचारांनी ते क्रिएट होतो. म्हातारपण येईल पैसा लागेल. हार्ट अटॅक आला तर पैसे पाहिजेत. हॉस्पिटल अरे हे प्लॅनिंग तू स्वतःच करतोयस. पैसे साठवून पैसे कशासाठी साठवतो तो हॉस्पिटलायझेशन म्हणून. आपण पॉलिसी काढतो की नाही. आपण म्हणतो बापरे LIC ची पॉलिसी पाहिजे याची पॉलिसी पाहिजे इन्शुरन्स पाहिजे वाहनाचा इन्शुरन्स पाहिजे शरीराचा इन्शुरन्स पाहिजे मेडिकल इन्शुरन्स पाहिजे ट्रॅव्हल इन्शुरन्स पाहिजे. का पाहिजे? का तर मनात शंका आहे की काहीतरी होणार माझं काहीतरी वाईट होणार हा विचार आहे म्हणून पॉलिसी आहे. माझं काही वाईट होणार नाही. झालं तर ती परमात्म्याची इच्छा असेल आणि माझा तसाच प्लॅन मी घेऊन आलेला असेल. बिंदास जगायचं. खूप पॉलिस्या काढतात लोक. त्या आधी तुम्ही दरवाजात गेल्यावरच ते म्हणतात तुम्ही तर उद्या मेलात तर अशी सुरुवात करतात ते पॉलिसीवाले. माझ्या आयुष्यात मी कुठलीही पॉलिसी काढली नाही. मी म्हणलं महाराज माझी पॉलिसी आहे. मी खोटं नाही बोलत आहे खरं सांगते. तो जर माणूस सांगणार असेल तुम्ही उद्या मेलात तर अशीच जर सुरुवात करतो तो मनुष्य तर मला तर ती माणसंच नाही आवडत. पॉलिसीवाले आपल्याला आधीच भीती घालतात मनात. असं झालं तर तुमची मुलं रस्त्यावर येतील. मग बायको काय करेल मग नवरा काय करेल. झालं भीतीनं सगळं मन भरलं आणि तो परमात्मा कुठच्या कुठे दूर पळाला. हे हे काही काही जगणं नाही झालं. हे काही शहाणपणाचं जगणं नाही. विचार करणं आवश्यक आहे. म्हणून जो आधी शुद्ध आत्मज्ञान ठेवितो चिंतून तारुणीच लुटतील चोर उदयिक धन आधीच जाणून पुढील हे. तयाचा सर्वथा सोडावा संबंध राहावे सावध जैसे आज. जे मी बोलते तेच सांगितलंय महाराजांनी की आधीच सगळं कळलं पाहिजे. पुढे लुटलं जाणार आहे. आधीच आपण साठवायचं नाहीये. त्याचा उपचार करायचा आहे. आत्म्यावर काम करायचं आहे. तयाचा सर्वथा सोडावा संबंध राहावे सावध जैसे आज. नातरी करावी जैसी झाका पाक नाही जो दीपक मालवला. तैसे डुबावे ना वृद्धत्वी म्हणून राहे उदासीन आधीच जो उदासीन. गेले ढासळून जेथे किल्ले गड निर्जन ओसाड स्थान जैसे. किंवा जेथे पक्षी येती परतोन ऐसे दाट रान डावलून. सावध सरळ वाटेन जो जाय लुटतील काय चोरतया. तेवी वृद्धपणी होऊ नये हानी म्हणून यौवनी सावध जो. प्रपंची अलिप्त राहे निरंतर वृद्धाहुनी थोर नवे कातो. तिळांची जी बोंडे टाकिली झाडोन काय परतोन झाडाविती. पाहे जरी अग्नी धडाडोनी पेटे तरी राखोंडी ते जाळील का. जो आधीच जळलेला आहे. मी मागे सांगितलं होतं तुकाराम महाराज म्हणतात निर्बीज करा माझं आत्मबीज निर्बीज करा. निर्बीज म्हणजे भाजून तावून सुलाखून त्याला पुन्हा ते हे फुटणार नाही कोंब येणार नाही असं करा. आणि कोंब कशाचा येतो? पुन्हा जन्माचा पुन्हा जगण्याचा. नवीन पालवी फुटते ते नकोय म्हणून ते बीज जाळा भाजा निर्बीज करा. निर्बीज केल्यानंतर त्यातनं
काही नवीन क्रिएट नाही होऊ शकत. तसं राख असते ना, राख ती पुन्हा जळू नाही शकत. आणि म्हणून ते अशी स्थिती आधीच करायची असते. मग असं असं केलं म्हणून चेहरा असा ओढलेला, आम्ही अलिप्त झालोय, आम्ही आधीच सगळं कळलंय म्हणून असा चेहरा बोजड तरुणपणातच, तेही नाही आहे करायचं. मागे मी सांगितलं होतं, स्पिरिच्युअल पाथ हा तारेवरची कसरत आहे. तुम्ही आनंदी दिसला पाहिजेत, तुम्ही स्वच्छंदी आनंदी उत्तम उत्स्फूर्त प्रफुल्लित होऊन जगताना दिसलं पाहिजे, पण आतमधनं शांत आणि सटल आणि अगदी भाजलेल्या बीजासारखं, त्याच्यात फाटे फुटून नाही राहिले, हे करीन ते करीन ते करीन ते करीन. पण म्हणून बाहेर काय असं काय तोंड तिरकं करून जगताना आणि ओढलेलं तोंड घेऊन आहे, आम्ही गरीब, आम्हाला काही नको, असं नाही. सगळ्याचा आनंद लुटायचा, पण तो आत्म्याचा आनंद लुटायचा आणि सोडून द्यायचा. पुन्हा मी इथे येईन, पुन्हा मी अमकं करीन, पुन्हा हे खाऊन बघीन, हे काही तिथे पल्लवित होत नाहीत पालव्या आतमध्ये. कारण आत्मा निर्बीज आहे, अशी ती स्थिती आहे. पाहे जरी अग्नी धडाडोनी पेटे, तरी राखोंड इथे जाळील का. जरा दुःख ऐसे जाणोनी आधीच, होय जोकासाच जरा मुक्त. जरा मुक्त व्हायचंय आपल्याला. तयाची अठाई धनंजया जाण, ज्ञान परिपूर्ण वास करी. असा जो व्यक्ती आहे त्याच्याच ठाई ज्ञान आहे, बाकीचे सगळे पढत मूर्ख आहेत, असं दासबोधात म्हटलेलं आहे. पढत मूर्ख, सगळ्यांनी वाचलेलं असतं पण त्यांना ज्ञान काही झालेलं नसतं. त्यांना दासबोधात महाराजांनी पढत मूर्ख असा कडक शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून ज्ञान त्यालाच ज्याचं ज्ञान दिसेल जगण्यामध्ये. काय आहे, आपण काय शिकलो ते दिसलं पाहिजे ना. जसं आता मेडिकलला मुलं कॉलेजमध्ये जातात, इंजिनिअरिंगला जातात, त्याला ते ज्ञान दाखवावं लागतं ना बाहेर, की तो काय शिकलाय, कसला स्पेशालिस्ट आहे, कशातलं काय मास्टरी केलेली आहे, ते ज्ञान बाहेर दाखवावं लागतं. नाही तर आपण म्हणू तू कसला डॉक्टर आहे, तू कसला इंजिनियर आहे, कसला मॅनेजमेंट केलं तू, तुझ्यात तर काही तर दिसून नाही राहिलं कामामध्ये. तर आतमध्ये आत्मस्थिती जी आहे ती बाहेर दिसली पाहिजे. आणि 99% लोकांची आत्मस्थिती आपल्याला अवतीभोवती दिसतेच, काय असते ती अंधारातली. म्हणून आतमध्ये काम करायचंय, बाहेर नाही जायचंय लोकांच्या मागे धावायला, तू असं करू नको, तू तसं आपल्यावर काम करायचंय, आतमध्ये काम करायचंय. आतमध्ये आहे सगळं, बाहेर काही नाही आहे. तयाची अठाई धनंजया जाण, ज्ञान परिपूर्ण वास करी. जडले जो नाही देहा नाना रोग, करी उपयोग आरोग्याचा. सापाची या तोंडी पडली जी उंडी, सर्वथा ती सांडी सुज्ञ जैसा. उंडी म्हणजे घास. तैसा जेणे स्नेहे वियोग विपत्ती, आणिक पोसती दुःख शोक. स्वभावे तो स्नेह सर्वथा सांडोन, सुखे दुःखा उदासीन राहे येथे. उदासीन राहायचंय, म्हणजे प्लॅनिंग नाही करायचंय. हे सगळं मागच्या 12 अध्यायात सांगितलेलं आहे पूर्ण. आपण त्याला खूप व्यवस्थित पद्धतीने अभ्यासला आहे. आणि म्हणून आपल्याला कळलं असेल की या भगवद्गीतेत सतत सतत मागच्या ज्ञानाला रिपीट केलेला आहे श्रीकृष्णाने. कारण तो तो ना त्याच्या आतमध्ये घालतोय ते ज्ञान, आत्म्यामध्ये पूर्णपणे आज झिरलं पाहिजे, मुरलं पाहिजे. तेव्हाच तो लढायला उभा राहणार आहे. आणि तेव्हाच आपण जीवन जगायला उभे राहणार. मी मगाशीच म्हणलं ना, तोंड पाडून नाही जगायचंय, मस्त जीवन जगायचंय. ते जीवन जगणं तेव्हा होतं जेव्हा आतून अभ्यास झालेला आहे, आत्मा पूर्ण परिपूर्ण आहे. स्वभाव येतो स्नेह सर्वथा सांडोन, सुखे उदासीन राहे येथे. ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारा नाना दोष शरीरी प्रवेश करतील, त्या त्या इंद्रियांची दारे करी बंद, ठोकोनी दगड निग्रहाचे. ज्ञानसंपत्तीचा तोची स्वामी पाहे, जो का वर्तत आहे ऐशा रीती. तोच ज्ञान संपत्तीचा स्वामी आहे असं म्हटलंय श्रीकृष्णांनी आणि महाराजांनी. आता अलौकिक लक्षण आणिक सांगेन ते ऐक धनंजया. आणखीन पुढे लक्षणं सांगतात. ही लक्षणं काय कमी आहेत एवढी? तर असा अभ्यास करायचा आहे. आणि आता इथे 8वा श्लोक संपलेला आहे, 9वा श्लोक आपण पुढच्या वेळेला घेणार आहे. मी नेहमी सांगत आले आहे की हे हे सेशन्स पुन्हा पुन्हा ऐका.
आपण बरेच गोष्टी कोड लँग्वेज मध्ये सांगितल्या आहेत, बऱ्याच गोष्टी मी सुद्धा ओपन करून सांगितलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टींच्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत. त्या रिपीटेडली ऐकूनच नोट्स काढून अभ्यासपूर्वक अप्लाय केल्या तर 100% या अध्यायांच्या अंतापर्यंत जिथून सुरुवात केली तिथून आत्म्याची 100% उन्नती झालेली असेल याची गॅरंटी मला वाटते. कारण ज्या पद्धतीनं आपला अभ्यास करवला जातो आहे गुरूंकडनं, शक्तींकडनं, तो अभ्यास काही साधा सुद्धा अभ्यास नाही. हा फार दुर्मिळ आणि उच्च योग आहे अभ्यासाचा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मी जुने सेशन्स पण शेअर करायला सुरुवात केली आहे ग्रुपमध्ये. युट्यूबवर तर टाकतेय पण त्याचा स्पीड थोडा स्लो पडतोय काही कारणाने. पण त्या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. ही जन्मभर पुरेल अशी भगवद्गीतेचा अभ्यास आपण करतोय. त्यामुळे हे झालं संपलं आता उद्या काय हे बोलणं म्हणजे अभ्यास झाला नाही असं मी स्वतः तुम्हाला म्हणेन. त्यामुळे ह्याला पुन्हा पुन्हा ऐकायचंय, पुन्हा पुन्हा समजून घ्यायचंय आणि पहिले तर त्याला कृतीत टाकायचंय. सगळ्यात पहिलं काम माणसानी ना कृती बदलली पाहिजे तुरंत. आपल्याला कळल्यानंतर ऐकल्यानंतर ऍक्शन झाली पाहिजे. ऍक्शन मध्ये दिसलं पाहिजे, रिफ्लेक्ट होणं फार आवश्यक आहे. अदरवाईज उद्या करू उद्या उद्या तर कधीच येत नाही. उद्या येत नाही कधी. आजच, आज आणि आत्ता, इमिजिएट. तर ह्या पद्धतीनं या सगळ्याचा अभ्यास केला तर आत्मउन्नती निश्चित आहे. 100% गॅरंटी. आता आपण इथे थांबूया आणि 9वा श्लोक आपण पुढच्या वेळेला घेऊया.